जिल्हा विशेष सिरीजचे प्रत्येक जिल्ह्याचे फ्री PDF मिळवण्यासाठी ज्ञानदीप सरळ सेवा हे ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा. आता बघूयात पुणे जिल्ह्यामधनं कोणते मुख्य रस्ते आणि महामार्ग जातात. तर नॅशनल हायवे 9 ज्याचं नवीन नाव नॅशनल हायवे 65 आणि हा महामार्ग पुणे, सोलापूर आणि हैदराबाद असा आहे, ज्याची महाराष्ट्रातली लांबी 336 किलोमीटर इतकी आहे. तर पुण्यातनं जाणारा दुसरा महामार्ग नॅशनल हायवे 4 ज्याचं नवीन नाव नॅशनल हायवे 48 हे आहे. हा ठाणे, पुणे, बेंगलुरू, चेन्नई असा हा महामार्ग आहे आणि ज्याची महाराष्ट्रातली लांबी 371 किलोमीटर इतकी आहे. पुण्यातनं जाणारा तिसरा महामार्ग नॅशनल हायवे 50 ज्याचं नवीन नाव नॅशनल हायवे 60 हे आहे. पुणे टू नाशिक असा जाणारा हा महामार्ग आहे. पुणे जिल्ह्यातली लोकसंख्या आहे 94,29,408. पुण्यातलं लिंग गुणोत्तर 915 इतकं आहे. बाल लोकसंख्या 11,04,959 इतकी आहे, तर बाल लिंग गुणोत्तर 883 इतकं आहे. पुण्यात साक्षरता दर 87.19% इतका आहे, तर लोकसंख्येची घनता 603 प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे. पुण्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या 11,80,763 इतकी आहे, तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या 3,48,876 इतकी आहे. पुण्यामध्ये लोकसंख्येची दशवार्षिक वाढ ही 30.3% इतकी आहे. पुण्यात महादेव कोळी आणि ठाकर ही आदिवासी वास्तव्य करतात. आता आपण पाहूयात की पुण्यामधले लोकसभा मतदारसंघ कोणते आहेत आणि तिथले खासदार कोण आहेत. पुण्यात एकूण 4 लोकसभा मतदारसंघ आहेत. तर पहिला आहे पुणे मतदारसंघ आणि इथले खासदार आहेत मुरलीधर मोहोळ. दुसरा मतदारसंघ आहे बारामती, जिथल्या खासदार सुप्रिया सुळे ह्या आहेत. मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे हे आहेत, तर शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे हे आहेत.